अशा समित्या होतात. आज समित्या किती 8, 10, 15 काहीतरी असतात. आपले एकूण सभासद किती आहे? विरोधी पक्षाचे धरून 288 आणि सगळ्यांना त्याच्यावर प्रतिनिधित्व असतं. आता धनंजय, मी, आम्ही मंत्री राहिलेलो आहोत. मी तो उपमुख्यमंत्री राहिलेलो आहे. सगळ्यात सिनियर मंत्री, सगळ्यात सिनियर आमदार सुद्धा मी अधिवेशनात आहे. धनंजय मुंडेचं सुद्धा तेच आहे. तर आम्हाला आणखी आता कुठं खाली आणायचं? सर्वसाधारणपणे जे नवीन माणसं असतात, ते काय लोकलेखा समिती वगैरे जे आहे, ते एक महत्वाची समिती असते. त्याच्यावर विरोधी पक्षाची जो आहे तो सिनियर मनुष्य जातो, सिनियर आमदार. पण बाकीच्या 4 ठिकाणी इतरांना जे आहे संधी दिली जाते. आणि ते उलट बरं आहे की लवकरात लवकर त्या समित्या झाल्यामुळे वेगवेगळ्या समाजाच्या किंवा वेगवेगळ्या घटकांची जी काही कामं अडली असतील त्याला वाचा फुटता येते, त्याच्याबद्दल निर्णय घेता येतात. मंत्रिमंडळाला काही माहिती देता येते त्यातून. ही चांगली गोष्ट आहे. तुमची समज फार चुकीची आहे. समित्यांवर सिनियर लोक नसतात. समित्यांचे अध्यक्षपद जे आहेत वगैरे ते ज्युनियर लोकांना देतात, समजलं? सिनियर लोकांना नाही. मुनगुट्टीवारला दिलंय का? सिनियर मनुष्य आहे, कसं त्याला बोला. प्रशांत कोरेटकरला कोल्हापूरच्या कोर्टामध्ये हजर केलं होतं, त्यावेळी कोर्टामध्ये वकिलांनीच कोरेटकरवर हल्ला केला. खरं म्हणजे असं होऊ नये, परंतु अनेक वेळा झालेलं सुद्धा आहे. हे अशा वेळा होतं की ज्या वेळेला शेवटी वकील हे सुद्धा माणसं आहेत, त्यांना सुद्धा काही भावना असतात. आणि छत्रपतींच्या बद्दलच्या भावना ज्या आहेत त्या प्रत्येकाच्या मनात अतिशय तीव्र स्वरूपाच्या असतात. त्यामुळे छत्रपतींच्या विरुद्ध जर कोणी अरंग काहीतरी बोलत असेल, कॉमेंट करत असेल, पळत असेल आणि आणखी दिमाग दाखवत असेल, तर तो राग येणं, जसं तो तुम्हाला येतो राग, मला येतो राग, तसा मगाशी सांगितल्याप्रमाणे व्यक्ती म्हणून, माणसं म्हणून वकिलांना सुद्धा राग येणं स्वाभाविक आहे. आता ते होऊ नये, परंतु मी मगाशी तुम्हाला सांगितलं आताच की ज्या प्रकारे महाराजांचा अवमान करण्यात आला त्या कोरेटकर, त्यामुळे व्यथित होऊन रागाच्या भरामध्ये त्याने हात उचलला असेल. पण कोर्टामध्ये मी मग सांगितलं हे बरोबर आहे, परंतु 2-4 वेळा अशी प्रकरणं देशामध्ये झालेली आहे. काही वेळेला एक प्रचंड कोणतरी बलात्कारी असेल आणि तो गुन्हा आला, त्याला सुद्धा लोकांनी तिथे त्याच्या अंगावर हात टाकलेला आहे, किंवा वकिलांचा मार. काही वेळेला जे आहे एखादा आरोपी पकडला एखाद्या अतिशय गलिच्छ प्रकारामध्ये, तर वकील सुद्धा निर्णय घेतात की याची केस लढवायचीच नाही, याच्या बाजूने कोणी उभं राहायचं नाही, त्या वकिलावर आम्ही बहिष्कार टाकतो. ते असे प्रकार होत असतात. शेवटी मानवी भावना ज्या आहेत त्याला ते कारण होते. गेल्या काही दिवसांपासून आपण पाहतो सातत्याने कधी खबरांमध्ये जनतेचे जे प्रश्न आहेत किंवा ज्या समस्या आहेत त्याऐवजी त्याच मार्गावर चर्चा जास्त मोठ्या प्रमाणात. असं आहे की अधिवेशनामध्ये सर्व प्रकारच्या विषयावर चर्चा झाली. राज्यपालांच्या भाषणावर चर्चा झाली, संविधानावर 2 दिवस चांगली चर्चा झाली. अनेक विषयाच्या 30-35 कॉलिंग अटेन्शन, काय लक्षवेधी सूचना, त्याच्यावर चर्चा झाली, प्रश्नोत्तर झाले, काही बिल पास झाले, म्हणजे कायदा पास झाला. आणि
मुख्य म्हणजे जे आहे अर्थसंकल्प जे आहे त्याच्यावर चर्चा झाली, मागण्यांवर चर्चा झाली आणि ते पास करण्यात आले. पण हे खरं आहे की पहिल्या दिवसापासून कधी औरंगजेब, मग बीड, मग कुठे दिशा सालियन, कुठे आणखीन काय मेघ कोरटकर, हे अशा काही गोष्टी ज्या आहेत ते येत गेल्या आणि त्यातून जे आहे सभागृहामध्ये तो काय कुणाल कामरान अशा गोष्टी येत गेल्या आणि त्याबद्दल सुद्धा जे आहे सभासदांनी आपल्या भावना, तीव्र भावना व्यक्त केल्या. पण एक आहे की आता ज्या प्रकारे उन्हाळा सुरू झालेला आहे, गावागावामधून पाण्याची मागणी होते, प्यायच्या पाण्याचे प्रश्न कठीण होत चाललेले आहेत. तर आता सगळ्यांनी जे आहेत लोकांच्या प्रश्नावर जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. बाकीची ही काय भांडणं काय वेगवेगळे प्रकार हे होत असते, पण त्या देशाची जनता, राज्याची जनता आणि गरीब जनता ही प्रथम आहे. शहरामध्ये, मुंबईमध्ये पाणी कमी जास्त होईल पण पाणी मिळणार. पण अनेक गावांमध्ये, अनेक जिल्ह्यांमध्ये सुद्धा पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणावर जाणवते. चांगलं काम करून सुद्धा पाणी कमी पडतं. अनेक कारण असतात. पाण्याचा उपसा खूप होतोय, जिथे काही लावत नव्हतो एखादंच पीक आहे तिथे ऊस लावायला लागले, अनेक गोष्टी करायला लागले, पाण्याचा खप जो आहे वाढत गेला आहे. आणि त्याचबरोबर दुसरीकडे जे आहे हा कडक उन्हाळा, त्याच्यातून बाष्पीभवनाचा सुद्धा वेग वाढणार आहे. जमिनीतलं पाणी सुद्धा जे आहे ते कमी होणार आहे या उन्हामुळे सुद्धा. वारंवार शेतीला पाणी लागणार आणि या सगळ्या याच्यामध्ये प्यायच्या पाण्याचा प्रश्न जो आहे हा मग गंभीर होत जातो. त्यामुळे आता प्यायच्या पाण्याच्या प्रश्नाला सगळ्यात प्रथम मला असं वाटतं की प्राथम्य क्रमांक दिला पाहिजे आणि त्याच्याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे. आणि उन्हाळ्याची जी काही सरकारनं करावायची जी काही कामं असतील, मग ती शेतकऱ्यांची असतील, ती पाण्याच्या संदर्भात असतील, इतर काही असतील, त्याच्यावर लक्ष देणं गरजेचं आहे. काल असं चित्र बघायला मिळालं की मंत्रालयामध्ये पाणी टंचाई निर्माण झाली आणि नंतर बोलवायला लागले. हे का झालं हे मलाही काय कळलं नाही. मी वर्तमानपत्रातून ते वाचलं की तिकडे पाणी टंचाई का झाली. खरं म्हणजे मुंबईमध्ये काय तसं काही पाण्याचं काही दुर्भिक्ष वगैरे काही जाणवलं नाही. कारण मी आता मुंबईहून आलो. मला तर मी सांताक्रूजला राहायला खारजवळ, किंवा वांद्र्याला माझं कॉलेज आहे. 2-4 ठिकाणी पाहिलं कुठे पाण्याची तशी कमतरता जाणवली नाही. पण काहीतरी गडबड झाली असेल, पाईप फुटला असेल किंवा काही ना काहीतरी झालं असेल अडचण, त्याच्यामुळे जे आहे मंत्रालयामध्ये तो पाण्याचा तुटवडा निर्माण झाला. मला मोठी गंमत वाटली ते वाचून. कुंभमेळा आज त्र्यंबकेश्वरला एक बैठक झाली. त्या बैठकीमध्ये भविष्यात कुंभमेळ्याला लाखोंच्या संख्येने भाविक येतील आणि पुरातन कुशावर्त कमी पडेल, त्यामुळे त्र्यंबकेश्वर शहराजवळ नवीन कुशावर्त निर्माण करण्याचा निर्णय झालेला आहे. माझ्या मते सर्व साधू संतांनी आणि सरकारी अधिकारी मध्ये सगळ्यांनी घेतलेला अतिशय उत्तम निर्णय आहे. कारण मी अधिवेशनात सुद्धा एकदा नाही दोनदा, राज्यपालाच्या भाषणाच्या वेळेला सुद्धा, नंतर सुद्धा मी बोललोय त्याच्यावर पोटतिडकीनं. एक तर हे स्टॉर्म वॉटर ट्रेन मधून जे आहे सुएज वॉटर, म्हणजे हे सकाळ संध्याकाळचे जे शौचालयाचे ते सगळे घाण त्या पाईपाद्वारे गोदावरी नदी सोडली जाते आणि मग लोक जे आहेत त्याच्यामध्ये आंघोळ काय श्री श्री रविशंकर सारखे जे आहेत संत म्हणा किंवा त्या पंथातले लोक, त्यांनी मागच्या वेळा कुंभाला पण सांगितलं की मी आंघोळ सोडा, मी बोट सुद्धा बुडवणार नाही त्या पाणी.
तर मी सांगितलं हे पहिल्यांदा तुम्ही काय बाकी काही नाही झालं तरी चालेल, पण हे तर पुण्य घ्या. आणि शेवटी आपल्याला कल्पना आहे त्या काही बंद करता येत नाही ते गटाराचं पाणी, संडासचं पाणी. म्हणून मग शेवटी आपण तिथे ते गोमुख उभं केलेलं आहे आणि नळाचं पाणी जे शुद्ध ते सोडलेलं आहे लोकांसोबत, ते पाणी तुम्ही आता घेऊन जा. काय करणार आता या आंघोळीचा प्रश्न आहे. तर माझं म्हणणं असं आहे की गोदावरीला पवित्र, प्रत्येक नदी ही पवित्र असली पाहिजे आहेच. आणि त्याच्यामध्ये ही घाण सोडताना ती तिच्यावर जे आहे प्रक्रिया करून मग ते पाणी सोडलं पाहिजे. पण ह्या ज्या काय तुमच्या एकतर ज्या आहेत त्याच्या STPs आहेत त्या कमी पडतात आणि ज्या आहेत त्या सुरू नसतात. आता त्याच्यावर अनेक वेळा भाष्य झालं. विक्रांत मते त्यांची जी बोट होती त्यांनी त्या बोटीतून मला सगळं संध्याकाळ फिरवलं तिकडे, मोठं व्यथित झालं. आता ती साधं आहे त्या STPचं जे आहे तुम्ही इलेक्ट्रिकचं मीटर पाहिलं मग त्याच्यावर लक्षात येईल की मीटर चालू होते की नाही. ते असं मीटर बंद आलं संडासचं पाणी तसंच सोडून द्यायचं आतमध्ये. पण जर इलेक्ट्रिक चालू असेल तर त्याच्यावर प्रक्रिया आहे काहीच नाही. काय तर ही जी व्यथा मी सुद्धा मांडतो. आता त्याच्यावर काही निर्णय ते घेतील करतील. त्याचबरोबर मी हे सुद्धा सांगितलं की कुशावर्त जे आहे आपलं ते तर त्याहीपेक्षा छोटं लाखो माणसं ते तिथे जाऊन मागच्या वेळेला सांगितलं बाबा आता पाणी शुद्ध करायचं काहीतरी यंत्र ताबडतोब लावा. आणि मागच्या वेळेला मला वाटतं काय ते लावलं होतं त्यांनी मग आपण की तिथल्या तिथे पाणी कसं ते शुद्ध करता येईल. परंतु हा अतिशय उत्तम निर्णय आहे कारण त्यामुळे मोठी जागा उपलब्ध होईल. वाहतं पाणी जे आहे नदीचं ते त्या आंघोळीच्या ठिकाणी प्राप्त होईल. आणि साधू संतांनी सुद्धा तिथल्या जे आहे ही भूमिका मांडली आणि त्याला जो काही होकार दिला हा अतिशय उत्तम निर्णय आहे आणि तो सगळ्यात ताबडतोब आणला पाहिजे. एक तर थोडासा तो गावाच्या बाहेर आहे त्याच्यामुळे सुद्धा आतमध्ये जे आहे दुकानं आणि त्याच्यातून सगळं जायचं ती जी काही गर्दी होती अडचण होती ती सुद्धा दूर होईल. आणि खरं म्हणजे सगळ्यांच्या दृष्टीने अतिशय उत्तम आहे, फार चांगला आहे. तर मागच्या 2-3 दिवसापासून त्र्यंबकेश्वर विरुद्ध नाशिक आतापर्यंत वाद सुरू होता की त्र्यंबकेश्वरला नाशिकला भरत नाही. त्र्यंबकेश्वरचं नाव कुंभमेळ्याला देण्यात आलं असं दोन्ही बाजूंनी वाद निर्माण झाला. नावावरून वाद तर होत आहेत आणि ते होणं ते स्वाभाविक आहे. प्रत्येकाला आपापलं जे आहे स्थान महत्वाचं वाटतं. काय हरकत आहे नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा म्हटलं तर फरक नाही पडत. आपण नाशिक कुंभमेळा म्हणतो, नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा संपला विषय. त्याच्यात भांडण करण्यासारखी काय. आता एका ठिकाणी मी काय ऐकलं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचं उपकेंद्र त्याला सुद्धा जे वैयक्तिक नाव द्यायला सुरुवात केली. आणि तुम्ही यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ आहे त्याचे अनेक केंद्र आहेत. काय नाही मग तिकडच्या लोकांची ते लीडर लोकांची नावं दिली त्या उपकेंद्रांना. मुंबई विद्यापीठ आहे तिथे, कोल्हापूरात आपलं छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ आहे त्याची पण काय उपकेंद्र असेल. मग त्याला कुठेच तुम्ही काय नावं देत नाही. लोक म्हणतात की सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ उपकेंद्र म्हटलं तर काय फरक. आणि निश्चितपणे जी नावं आपण देतो ती महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांच्यापेक्षा तर मोठी नाही आहेत ना. त्यामुळे ते सुद्धा आता आमच्या पाठीमागे सारखे लोक म्हणतात हे काय चाललेलं आणि आमचा सुद्धा विरोध राहील. तुम्ही जर बाकीच्या ठिकाणी तर नाव देत नाही, अगदी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या सुद्धा तुम्ही त्यांचं नाव बदलत नाही. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ उपकेंद्र म्हटलं काय फरक पडतो तुम्हाला. प्रत्येकाने यायचं ते महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांच्यावरच अडचणी निर्माण करायच्या काय. मलाही ते पटलेलं नाही. आणि म्हणून बरं ते उपकेंद्र आणण्यासाठी आम्ही प्रयत्न केलेले आहे. ते कुठलं ते गाव शिव काय
शिवनाय, हा मी ते आणले. ते मी पालकमंत्री असताना आम्ही ते प्रयत्न केले. तो शिवनाय उपकेंद्र आणा 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 आणि शेवटी ते त्या लोकांना समजावं सगळं करून आम्ही केलं. आता काम पण सुरू झालं होतं. मला आता नाव वा कशी नावं देतात तुम्ही? तुमच्या तुमच्या संस्था त्यांना नावं द्या ना. तुमच्या आहेत संस्था, नावं देतात. आम्ही कुठे काय म्हणतो? अरे आताचे अधिवेशन संपलेलं आहे आणि मंत्रिमंडळाच्या बाबतीत काय चर्चा करायची ते मुख्यमंत्र्यांना विचारा ना, मला काय विचार? अरे समित्या काय, समित्या या ज्युनियर लोकांसाठी दिल्या जातात. सिनियर लोकांना कसलं काय ओबीसी काय? आता का तो कांदे आहे ना, ओबीसी आहे ना. ते कोण सुहास कांदे ओबीसी नाहीत का? काय राष्ट्रवादी अजित पवार काय झालं? समित्यांमध्ये अरे आता अण्णा बनसोडे त्यांना उपाध्यक्ष केलं ना, आता विधानसभेचं उपाध्यक्ष केलं. आता बाकीच्या समित्यांची नाव काय माझ्याकडे नाहीये का? तुम्ही काय पाहिलेली नाहीये? दिल्लीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीची बैठक झाली. यावेळी त्यांनी पदाधिकाऱ्यांना सल्ला दिला एका पराभवाने मार्क्स नाही. हा तर बरोबर नेहमीच परिस्थिती आहे. हे जे काय हे असं आहे की पराभव होतात. आता मला तुम्ही सांगा, मी जनसंघ आणि भाजप किती वर्ष पाहतोय. 66-67 सालापासून पाहत आलो. भाजप कधीही 1-2 आमदार बस कधी आले, पण ते खचून नाही गेले. लढत राहिले आणि आज राज्यात आणि देशात सगळीकडे आले. असं अनेकांचं होतं ना. तर तुम्ही हे प्रयत्न करत राहिले पाहिजे. काय अगदीच काय असं आहे की आम्ही काय तुम्ही काय किंवा बीजेपी काय, जर व्यवस्थित काम करते, लोकांना आवडेल असं काम, तर ते अधिक राज्य करत राहते. तर चुकीचे काही निर्णय आमच्या हातून जर झाले तर लोक निवडणुकीच्या वेळेला बरोबर त्याचा उत्तर काढतात. लोक रोज येत नाही तुमच्या पुढे सांगायला, बोलायला. ते बघत असतात, ते टीव्ही बघतात, चर्चा बघतात, वर्तमानपत्र वाचतात, काय तुम्ही करतात, कशावर बोलतात, कसे तुम्ही वागता, कसे तुम्ही प्रश्न सोडवता, या सगळ्यांवर लोकांचं लक्ष असतं. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तुम्ही किती गांभीर्याने पाहता, बेरोजगार प्रश्नावर किती गांभीर्याने पाहता, हे सगळे पाहत असतात. पण ते सगळेच लोक येतात, कार्यकर्ते बाहेर येतात, रस्त्यावर येतात, पण त्याच्या पाठीमागे लाखो लोक असे असतात की ते बाहेर येत नाही, आपल्या मनात ठेवतात आणि निवडणुकीच्या वेळेला जे काय करायचं ते करतात. त्याच्यामुळे ती एक आमच्यावर जबाबदारीच आहे. त्यांच्यावर जबाबदारी आहे शरद पवार साहेबांनी इतरांवर की चांगलं काम करून ज्या काही उणिवा असतील त्या लोकांच्या पुढे मांडून पक्ष वाढवणे, कष्ट घेणे. आणि आमचं काम आहे की आम्ही कुठलीही पुढे निर्माण करणार नाही. सगळ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करू, सगळ्यांचं समाधान करू. आमचा प्रयत्न राहील तर आम्ही सत्तेत राहू. मागच्या काही काळामध्ये नागपूरला दंगल झाली. 2 दिवसापूर्वी राहुरीमध्ये देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं कुठेतरी या घटना ज्या आहेत त्या राज्याची सामाजिक सलोखा आणि शांतता बिघडवण्याचे हे प्रकार जे आहेत ते वाढीस लागले. माझं तेच म्हणणं आहे की आपल्याला हे दंगे फसाद परवडणारे नाहीत. तुम्हाला शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायचे आहेत ना, त्याच्यासाठी अधिकचा पैसा हवा आहे. 16 लाख कोटी रुपयाचे जे उद्योग येत आहेत ना, ते आले पाहिजेत. उद्योगातून अधिक पैसा निर्मिती होते आहे. दंगे फसाद जर होत राहील राज्यात तर येणारे उद्योग काढता पाय घेतील. उद्योग आले
बेरोजगारांना नोकऱ्या मिळतील, शिकलेल्या सवरलेल्या लोकांना नोकऱ्या मिळतील, राज्याचं उत्पन्न वाढेल, त्या वाढीव उत्पन्नातून गोरगरिबांच्या कल्याणासाठी योजना येतील. लढाया करत राहिला, मारामाऱ्या रोज दंगे जर झाले तर मात्र कठीण आहे. पण एक आहे की छत्रपती शिवरायाचा जर कोणाचा अपमान केला, बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला तर लोक प्रक्षुब्ध होतात. त्यामुळे ते होणार नाही याची सुद्धा काळजी सगळ्यांनी घेतली पाहिजे. आणि काही पाण्याची